सिडको पोलीस स्टेशनमध्ये आलं, तक्रार अर्ज दिलाय. काय तक्रार आहे तुमची? आम्ही काही कोणाचे पैसे घेतलेले नाही. आम्हाला बाबासाहेबाचं हे आम्ही काय इकडे गेलेलो नाही आहे. आम्ही अजिबात कोणाचे पैसे घेतले नाही. आम्ही त्याचं मतदान केलेलं आहे. आमच्यावर आरोप घेतला गेला कारण आता एका त्यांनी बळजबरी लावलेला आहे. काय आरोप केलाय तुमच्यावर? पैसे घेतले बाबा, इकडे गेले. कोणी केलाय आरोप? अच्छा, आता तुम्ही पोलीस स्टेशनला अर्ज दिला, काय मागणी आहे तुमची? आता त्यांच्यावर हे करावा, कारवाई करावा त्यांच्यावर. कारण काही आम्ही काही पैसे घेतले नाही, काही नाही. त्यांचं जबरदस्ती त्यांचं असं म्हणणं आहे बाबा पैसे घेऊन मतदान केलं. आम्हाला काही कोणी पैसे दिले नाही, आम्ही कोणाचे पैसे घेतलेले नाही. आज तुम्ही PI साहेबांना भेटलाय, काय आश्वासन दिलंय? त्यांना सांगितलं ना असं म्हणून आम्ही काही पैसे घेतलेले नाही. आम्हाला काही आता पुढची भूमिका काय राहणार तुमची? नाही केलं त्यांना. चालेल, आपलं नाव? मी सतीश पट्टेकर, पॅन्थर सेना सामाजिक संघटनेचा अध्यक्ष. माझ्यासोबत आनंद लोखंडे विद्रोही पॅन्थर सेनेचे अध्यक्ष आहेत. आज माध्यमांवरती एक व्हिडिओ प्रसारित झालेला आहे, ज्यात औरंगाबाद पूर्व विधानसभेचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी दलित जनतेवरती विशेष करून आणि महिलांवरती जो आरोप केलेला आहे तो धादांत खोटा आरोप आहे. त्यांचा जो जातीवादाचा चेहरा होता, त्यांचा जो राग होता दलित समाजाबद्दल, दलित मतदाराबद्दल, ती विष त्यांनी आज त्यांच्या तोंडून ओकला आहे की सगळ्यात दलित महिला विकल्या गेलेल्या आहेत 500 रुपयात. आंबेडकर नगर, ब्रिजवाडी, N6 येथील सगळा दलित समाज हा विकल्या गेलेला आहे 500 रुपयात. आणि यामुळे संपूर्ण दलित समाजाचा नाही, एकूण लोकशाहीतला जो मतदार आहे त्या सगळ्यांचा अपमान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मताचा अधिकार दिलेला आहे त्या मताच्या अधिकाराचा अपमान आहे. आणि म्हणून औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील सगळ्या दलित समाजातीलच नव्हे तर सगळ्या महिला या ठिकाणी स्वयंप्रेरणेनं त्यांचा जो आक्रोश आहे, त्यांचा जो संताप आहे, त्यांचा जो राग आहे तो व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी सिडको पोलीस स्टेशन येथे दाखल झालेले आहेत. की ज्या इम्तियाज जलील यांनी आमच्यावरती आरोप केला आहे, सार्वजनिकरित्या आमची बदनामी केली, विशेष करून दलित महिलांची बदनामी केली, त्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान आणि प्रचलित कायदा व ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी फिर्याद आंबेडकर नगर येथील रहिवासी मंगलबाई दाभडे यांनी दाखल केलेली आहे. आपण बघू शकता की जवळपास इथे हजारोच्या संख्येने महिला आलेल्या आहेत, पुरुष आलेले आहेत. आणि दलित समाजामध्ये इम्तियाज जलील यांच्याबद्दल अगोदरही रोष होता, परंतु त्यांनी त्या रोषात वाढ केलेली आहे त्यांचं जातीवादी विधान करून. या विधानाचा आम्ही निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी त्यांच्या या विधानावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करावा. आमचा याच्यावरती आणखी एक आरोप आहे की पैसे वाटणारे लोक इम्तियाज जलीलचेच असतील. त्यांनी जाणीवपूर्वक दलित मतदान होऊ नये, दलित वस्त्या बदनाम व्हाव्यात यामुळे त्यांचेच लोक प्लॅन केले असतील आणि तो व्हिडिओ प्रसारित केला असेल, असा आमचा त्यांच्यावरती स्पष्ट आरोप आहे. तुमची पुढची भूमिका काय राहणार? इम्तियाज जलील यांच्यावरती जर पोलीस प्रशासनाने निवडणूक आयोगाने कारवाई नाही केली तर आम्ही या ठिकाणी संपूर्ण दलित जनता प्रचंड स्वरूपात आंदोलन करणार आहोत. मोर्चा असेल, निदर्शने असेल, याची आम्ही तयारी करू. दलित जनतेला या निमित्ताने काय आवाहन करा? दलित जनतेला एवढंच आव्हान आहे की इम्तियाज जलील यांनी त्यांचे जातीवादी दात आपल्याला दाखवून दिलेले आहेत. यापुढे आपण MIM पक्षावरती इम्तियाज जलील यांच्यावरती बहिष्कार घालायचा आहे आणि जोपर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन थांबता कामा नये. चालेल, ओके, धन्यवाद.